नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक पार पडली. मराठा मंदिर कार्यालयात बोलवण्यात आलेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत महत्वाची चर्चा झाली. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली. उमेदवारी निश्चित करण्यासाठी 21 जणांची कमिटी तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निवड कमिटीची बैठक घेतल्यानंतर येत्या 4 दिवसात समिती आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकुंबी तपास नाक्यावर शुक्रवारी सकाळी वाहने अडवून तपासणी करताना एका बस प्रवाशाकडे 7,98,000 रुपये आढळून आले आहेत. तपास नाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. एसएसटी पथकातील अधिकारी मलगौडा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी शुक्रवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून बेळगावकडे येणारी KA29F1532 क्रमांकाची बस अडवून तपासणी केली असता संजय बसवराज रेड्डी राहणार वण्णूर तालुका बैलहोंगल यांच्याकडे 7,98,000 रुपये आढळून आले. बेळगाव शहर पोलीस आयुक्त लाडा मार्टिन मार्बनियांग यांनी आज शुक्रवारी सकाळी शहरातील काही पोलीस ठाण्यांसह पोलीस कर्मचारी क्वार्टर्सचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी पोलीस वसाहतीतील समस्या जाणून घेतल्या. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हातात घेतलेल्या लाडा मार्टिन मार्बनियांग यांनी आज सकाळी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणा आणि हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील कामकाज, शिस्त व स्वच्छतेची पाहणी केली. त्याचप्रमाणे उपस्थित संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा मंदिराची दानपेटी गुरुवारी खोलण्यात आली. यंदा 2023-24 या आर्थिक वर्षात मंदिराच्या दानपेटीमध्ये 11.23 कोटी रुपयांची उल्लेखनीय रक्कम जमा झाली आहे. 10.22 कोटी रुपये रोख, 84.14 लाख किमतीचे सोने आणि 16.65 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने रेणुका यल्लम्मा चरणी समर्पित करण्यात आले असून इन कॅमेरा मोजणी प्रक्रिया पार पडली. मागील वर्षाच्या संकलनाच्या तुलनेत यामध्ये 2.40 कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे. गतवर्षी 2022-23 या कालावधीत भक्तांनी 8.83 कोटी रुपये रोख व 66.28 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 15.43 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने यल्लम्मा देवीला समर्पित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकात येणाऱ्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, JP नड्डा, राजनाथ सिंग, अमित शहा, येडियुरप्पा असे एकूण 40 नेत्यांचा समावेश यामध्ये आहे. सीमा भागात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. लक्ष्मीनगर, हिंडलगा, बेळगाव येथे अवैध दारू विक्री व तस्करीवर CCB पोलिसांनी कारवाई केली असून हिंडलगा येथील रहिवासी राजेश केशव नायक वय वर्ष 41 याला अटक करण्यात आली आहे. गोव्यातील विविध कंपन्यांच्या अवैध दारूच्या बाटल्या राजेश केशव नायक यांच्या वाहनात आढळून आल्या. एकूण अंदाजे 186.5 लिटर दारू, त्याची किंमत अंदाजे 9,09,750 आणि याशिवाय 1,50,000 रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन मागील 4 दिवसापासून फुटली आहे. मात्र अद्यापही ग्रामपंचायतीच्या प्रशासकांचे पाईपलाईनच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दररोज हजारो गॅलन पाणी वाया जात आहे. गेल्या 4 दिवसात छत्रपती शिवाजी चौकात जानेवारी रोड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पाईपलाईन फुटून पाण्याची गळती लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर दररोज लाखो लिटर पाणी वाहत आहे. तर या ठिकाणी डबकी व चिखल साचला आहे.
त्याचा ग्रामस्थांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात दररोज पाणी वाया जात असून देखील याकडे ग्रामपंचायत कानाडोळा का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे। यंदाचा काजू हंगाम हा शेतकऱ्यांसाठी खूपच प्रतिकूल ठरला असून यंदा 50% उत्पादन मिळणे कठीण झाले आहे। बदलत्या हवामानाचा काजू पिकावर परिणाम जाणवला जात असून त्यात दरातही कमतरता असल्याने शेतकरी पूर्णपणे नुकसानीत सापडला आहे। कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते। गेल्या वर्षी 22,000 मेट्रिक टन पर्यंत काजूचे उत्पादन पोहोचले होते, पण या हंगामात काजू उत्पादन 10,000 मेट्रिक टन होणेही कठीण झाले आहे। काही कलमी काजू लागले होते तेही आता कमी झाले आहेत। गावठी काजूला यंदा चांगला बहर आला नाही, तसेच दरही नसल्याने अनेक शेतकरी नुकसानीत पडले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी शहर येथे काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। यावेळी चिकोडी लोकसभा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या की निप्पाणी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी द्यावी। तरुण गटाला ओळखून काँग्रेस नेत्यांनी मला लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची परवानगी दिली आहे। मी गेली 6 वर्ष सातत्याने समाजसेवेत गुंतले असून लोकांच्या कष्टाला मी प्रतिसाद दिला आहे। काँग्रेस पक्षाच्या 5 हमी योजने व विकासासाठी मतदान करावे अशी विनंती त्यांनी केली। त्यावेळी सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह स्थानिक नेते व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। गुंजी गावात डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत। गावातल्या तुंबलेल्या गटारी साफ न केल्याने गटारीत पाणी साचलेले आहे, त्यामुळे दुर्गंधी बरोबरच डासांचा उपद्रव गुंजीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे। त्यामुळे गुंजी ग्रामपंचायतीने त्वरित तेथील तुंबलेल्या गटारी साफ करून डासांसाठी औषध फवारणी करावी अशी आग्रही मागणी होत आहे। लग्न सोहळा म्हणजे सोन्याची खरेदी हा पहिला विषय असतो। भारतीय संस्कृतीत लग्न सोहळ्यात सोन्याच्या खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सध्या सर्वत्रच लग्न सराईची धामधूम सुरू आहे। यादी पे शादी सह मोठ्या योजनातून लग्न सोहळे साजरे केले जात आहेत। या परिस्थितीत प्रत्येक लग्न आयोजन केलेल्या घरातून सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे। सामान्यातील सामान्य व कष्टकरी ते उच्चभ्रू कुटुंबातून लग्न सोहळ्यासाठी ऐपतीनुसार सोन्याची खरेदी केली जाते, पण सध्या परिस्थिती पाहता सोन्याची खरेदी म्हणजे पर्वता एवढं मोठं संकट वाटू लागलं आहे। सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे, त्यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी कमी झाली आहे। अशा परिस्थितीत यंदा अलमट्टी जलाशयात 40.78 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। सदर पाणी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवठ्यासाठी उपयोगी ठरू शकते। असे असले तरी उपलब्ध पाण्याचे नियोजन योग्यरित्या करण्याची गरज आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे मंत्री शिवराज तंगडगी यांना बडतर्फ करावे, तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे। बसवराज हुग्गार म्हणाले की मंत्री शिवराज तंगडगी यांच्या विधानामुळे देशातील कोट्यावधी तरुणांच्या भावना दुखावल्या आहेत। तंगडगी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सरकारने टाळाटाळ केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला। लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी तपास नाके उभारण्यात आले आहेत। त्यापैकी इंडी तालुक्यातील आगरखेडा जवळील चिकमन्नूर क्रॉस आणि हिंगणी जवळच्या तपास नाक्यांची तपासणी जिल्हाधिकारी टी बुबलन यांनी केली। यावेळी सुरक्षा कक्षाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना तपास नाक्यावरील विविध यंत्रणांची माहिती देण्यात आली।
त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले की तपास नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी, शिफ्टनुसार कर्मचाऱ्यांनी काम करावे अशी सूचना केली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे, इंडी उपविभागीय अधिकारी अभिनंदन गड्याळ, तहसीलदार मंजुळा नायक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।